Now we will see the next, and that is chemical symbols of elements. The what are the questions here? How is an element indicated in chemistry? Elements कसे indicate केले जातात? तर elements are indicated by with the use of the symbol. So in chemistry, elements are indicated with the use of by the use of symbols. राईट डाऊन द सिम्बॉल्स ऑफ इलेमेंट्स यू नो. आता इलेमेंट्स तुम्हाला कोणते कोणते माहिती आहेत? तर तुम्हाला आयर्न, कॉपर, कॅल्शियम, सोडियम, ऑक्सिजन, हायड्रोजन, कार्बन हे इलेमेंट्स माहिती आहेत. मग त्यांचे सिम्बॉल्स तुम्हाला लिहायला सांगितले आहेत, तर तुम्ही सिम्बॉल्स लिहायचे आहेत. तुम्हाला जेवढे इलेमेंट्स माहिती आहेत त्यांचे सिम्बॉल्स मी तुम्हाला काल सांगितलेलं म्हणजे ह्याच्या आधीच्या लेक्चरला सांगितलं होतं की तुम्ही इलेमेंट्स त्यांचे सिम्बॉल्स काय आहेत, काही कंपाऊंड्स त्यांचे मॉलिक्युलर फॉर्म्युलेज काय आहेत त्याचं जरा रिवाईज करा. मग आता सिम्बॉल्स लिहायचे आहेत आणि त्याच्यानंतर राईट डाऊन द सिम्बॉल्स फॉर द फॉलोइंग इलेमेंट्स. आता इथं काही इलेमेंट्स दिले आहेत त्यांचे सिम्बॉल्स तुम्हाला लिहायला सांगितलेले आहेत. त्याच्यात हे आता तुम्ही लिहायचे: अँटीमनीसा, आयर्न, गोल्ड, सिल्वर, मर्क्युरी, लेड, सोडियम. आणि ह्यांचे तुम्हाला काय लिहायचे आहेत? सिम्बॉल्स लिहायचे आहेत. ते तुम्ही लिहायचे, शोधायचे. तुम्ही 8th स्टँडर्डचं पुस्तक बघायचं सायन्सचं, त्याच्यामध्ये आहेत ते बघा थोडं. आणखीन सिम्बॉल्स तुम्ही लिहायचे आहेत. डाल्टन यूज्ड सर्टन सायन्स रिप्रेझेंट इलेमेंट रिप्रेझेंट करायसाठी डाल्टन या सायंटिस्टने सायन्सचा काही यूज केला. फॉर एक्झाम्पल हे साईन जे आहे, दिस साईन इज यूज्ड फॉर हायड्रोजन. त्याच्यानंतर सर्कल आणि त्याच्यामध्ये सी हा जो सिम्बॉल आहे तो कॉपरसाठी यूज केला. आता टुडे वी यूज द सिम्बॉल्स डिटरमाइंड बाय IUPACनं डिटरमाइन केलेल्या सिम्बॉल्सचा यूज आपण करतो. तर IUPAC काय आहे? तर इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्री. IUPACनं इलेमेंट्स कंपाऊंड्स जे आहेत त्यांना काही इलेमेंट्सला सिम्बॉल्स दिलेले आहेत. मग त्या सिम्बॉल्सचाच यूज आपण काय करतो? केमिस्ट्रीमध्ये करत असतो इलेमेंट्सला. दीज आर ऑफिशियल नेम्स अँड सिम्बॉल्स अँड आर यूज्ड ऑल ओव्हर द वर्ल्ड. IUPAC या यांनी दिलेले जे नेम्स आहेत, नेम्स आहेत, सिम्बॉल्स आहेत आणि तेच पूर्ण वर्ल्डमध्ये यूज केले जातात. करंट मेथड ऑफ चूजिंग केमिकल सिम्बॉल इज बेस्ड ऑन मेथड इन्व्हेंटेड बाय बर्झिलियस या सायंटिस्टनं जी मेथड इन्व्हेंट केली सिम्बॉल्स लिहिण्याची, केमिकल सिम्बॉल्स, तीच यूज करत आहोत. अकॉर्डिंग टू धिस, आता त्या बर्झिलियस या सायंटिस्टची मेथड जी आहे त्याच्यामध्ये सिम्बॉल्स कसे दिलेले आहेत? तर सिम्बॉल्स according to this, the symbol of an element is either the first letter or the first and the second or another specific letter in the name. आता त्या इलेमेंटचं जे नेम आहे त्याच्यातलं फर्स्ट लेटरचा यूज करून सिम्बॉल्स दिले आहेत. फॉर एक्झाम्पल कार्बनचं सिम्बॉल आहे सी. मग त्याच्यात कार्बनमधला सीचा यूज करून, त्याच्यानंतर हायड्रोजन त्याच्यामध्ये एचचा यूज केला, म्हणजे स्टार्टिंग इलेमेंट आणि तो कॅपिटलमध्ये लिहिला. काही सिम्बॉल्समध्ये 2 लेटर्सचा यूज केलेला आहे आणि त्या 2 लेटर्समधलं पहिलं लेटर जे आहे ते कॅपिटल फॉर्ममध्ये असतं आणि दुसरं लेटर जे आहे ते स्मॉल लेटरमध्ये लिहिलं जातं. मग आता फर्स्ट लेटर हे यूज केलं जातं आणि सेकंड जे आहे ते त्या स्पेलिंगमध्ये येणारं सेकंड असेल त्याच्या नेमच्या, किंवा त्या वर्डमध्ये स्पेसिफिक लेटर जे आहे त्याचा यूज करून सिम्बॉल्स दिले गेलेले आहेत. मग सिम्बॉल्स जे आहेत त्या सिम्बॉल्स लिहित असताना किती लेटर्समध्ये सिम्बॉल्स आहेत? 1 आणखीन 2 लेटर्समध्ये सिम्बॉल्स आहेत. मग त्याच्यामध्ये सिम्बॉल्स म्हणजे काय असणार आहे? तर त्याचं स्मॉल नेम, ॲब्रिव्हिएशनमध्ये दिलेलं इलेमेंटचं नेम. मग त्याच्यामध्ये 2 लेटर्स, 1 किंवा 2 लेटर्सचा यूज होतो. फर्स्ट लेटर किंवा फर्स्ट अँड सेकंड लेटर असेल त्या नेममधलं, किंवा फर्स्ट आणि सेकंड सोडून दुसरं कोणतंही स्पेसिफिक लेटर त्या इलेमेंटच्या नेममध्ये असलेलं. मग आता फर्स्ट लेटर यूज झालेले सिम्बॉल्समध्ये असलेले कोणते आहेत? हायड्रोजन आहे, कार्बन आहे, नायट्रोजन आहे, ऑक्सिजन आहे. त्याचबरोबर 2 लेटर्सचा यूज करून, फर्स्ट आणखीन सेकंड लेटरचा यूज करून असे कोणते आहेत? कॅल्शियम आहे. मग त्याच्यामध्ये कॅल्शियमचा सिम्बॉल काय आहे? CA हा कॅल्शियमचा सिम्बॉल येणार आहे. ॲल्युमिनियमचा सिम्बॉल काय आहे? AL आहे. आता
क्लोरीन बघितलं तर क्लोरीनचा सिम्बॉल काय आहे, तर सिम्बॉल ऑफ क्लोरीन इज Cl. क्लोरीनचा सिम्बॉल काय आहे, Cl. आता क्लोरीनचं जर स्पेलिंग बघितलं तर क्लोरीनचं स्पेलिंग काय आहे, तर क्लोरीनचा सिम्बॉल Cl आहे. सी हे पहिलं लेटर आहे, पण क्लोरीनचा नेम स्पेलिंग काय आहे, CHLO. मग त्याच्यामध्ये एल हे लेटर घेतलं आहे, एच घेतलेलं नाही, म्हणजे सेकंड किंवा अदर स्पेसिफिक लेटर तसं क्लोरीनमध्ये आहे. तसे लेटर्सचा यूज करून सिम्बॉल्स दिलेले आहेत. त्याच्यानंतर हे झालं सिम्बॉलसाठी. आता त्याच्या पुढचा पार्ट कोणता आहे, मॉलिक्युल्स ऑफ इलेमेंट्स अँड कंपाऊंड्स. आता पहिल्यांदा मॉलिक्युल्स ऑफ इलेमेंट्स अँड कंपाऊंड्स. आता स्मॉलेस्ट पार्टिकल जो आहे तो ॲटम. ॲटम नंतर कोण असणार आहे, मॉलिक्यूल. आता काही इलेमेंट्समध्ये द ॲटम्स ऑफ सम इलेमेंट्स सच ॲज हेलियम, निऑन हे इंडिपेंडंट एक्झिस्टन्स त्यांना असतं. ॲटम्सला काही इलेमेंट्सच्या ॲटम्सलाच इंडिपेंडंट एक्झिस्टन्स असतो आणि त्याच्यामध्ये कोणते आहेत, हेलियम अँड निऑन. आता तुम्ही ॲटम, मॉलिक्यूल यांच्यामध्ये डिफरन्स हा सुद्धा तुम्ही 8th स्टँडर्डमध्ये बघितलेला आहे. इंडिपेंडंट एक्झिस्टन्स कुणाला असणार आहे, मॉलिक्यूलला असतो, ॲटम्सला नसतो. पण काही इलेमेंट्सच्या ॲटमला इंडिपेंडंट एक्झिस्टन्स असतो आणि त्याच्यामध्ये कोणते आहेत, इनर्ट इलेमेंट. मग त्याच्यामध्ये हेलियम असेल, निऑन, क्रिप्टॉन, ऑर्गॉन, झेनॉन ह्यांचे जे ॲटम्स आहेत ते दे आर इंडिपेंडंट एक्झिस्टन्स. इट मीन्स दॅट दीज एलिमेंट्स आर अ मोनो ॲटॉमिक मॉलिक्युलर स्टेट. त्यांचं मॉलिक्यूल जो आहे त्या मॉलिक्यूलमध्ये एक ॲटम आहे म्हणून त्याला काय म्हटले, मोनो ॲटॉमिक मॉलिक्यूल स्टेट. आता sometimes two or more atoms of an element combine to form molecule of that element. आता काही वेळेला काय होणार आहे, एक किंवा दोन ॲटम्स, एक किंवा वन और टू और मोर ॲटम्स, दोन किंवा अधिक ॲटम्स एकत्र येऊन त्या इलेमेंटचा मॉलिक्यूल फॉर्म होणार आहे. मग सच इलेमेंट्स आर इन पॉलीॲटॉमिक मॉलिक्युलर स्टेट. म्हणजे त्यांचा मॉलिक्युलर स्टेट हा कसा असणार आहे, पॉलीॲटॉमिक. पॉलीचा अर्थ काय, तर पॉली म्हणजे असंख्य, पॉली म्हणजे दोनपेक्षा, एकापेक्षा जास्त, त्याला काय म्हटलेलं आहे, पॉली. मग पॉली ॲटॉमिक मॉलिक्युलर स्टेट म्हणजे मॉलिक्यूल जो आहे इलेमेंटचा किंवा कंपाऊंडचा त्याच्यामध्ये दोन टाईप्स आहेत मॉलिक्यूलचे. एक आहे मोनो ॲटॉमिक मॉलिक्युलर स्टेट आणि दुसरा कोणता आहे, पॉली ॲटॉमिक मॉलिक्युलर स्टेट. मोनो ॲटॉमिक मॉलिक्युलर स्टेटमध्ये हाऊ मेनी ॲटम्स आर प्रेझेंट, वन ॲटम फॉर्म्स द मॉलिक्यूल. आणि पॉली ॲटॉमिक मॉलिक्युलर स्टेटमध्ये टू ऑर मोर ॲटम्स फॉर्म्स द मॉलिक्यूल ऑफ द इलेमेंट ऑर ऑफ कंपाऊंड. आता एक्झाम्पल, इलेमेंट ऑक्सिजन, नायट्रोजन, हायड्रोजन घेतला तरीसुद्धा काय असणार आहे, देअर आर नायट्रोजन आर इन द डायॲटॉमिक मॉलिक्युलर स्टेट. त्यांचा जो मॉलिक्यूल आहे ऑक्सिजनचा मॉलिक्यूल is formed by two atoms of oxygen, O2 मॉलिक्युलर स्टेट. त्याचा काय आहे, डायॲटॉमिक मॉलिक्युलर स्टेट आहे ऑक्सिजनला आणि इट हॅज टू मॉलिक्युल्स ऑफ ऑक्सिजन म्हणून मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑक्सिजनचा काय आहे, O2. नायट्रोजनचा सुद्धा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आहे, N2, बिकॉज नायट्रोजनचा मॉलिक्यूल हा कोणत्या स्टेटमध्ये आहे, डायॲटॉमिक मॉलिक्युलर स्टेट त्याला आहे. टू ॲटम्स of nitrogen forms one molecule of nitrogen. When atoms of different elements combined with each other, the molecules of compounds are formed. आता ज्या वेळेला डिफरंट एलिमेंट्सचे ॲटम्स कंबाईन होणार आहेत आणि हे कंबाईन केव्हा होणार आहेत, ड्युरिंग केमिकल रिॲक्शन होत असताना काय होणार आहे, डिफरंट ॲटम्स ऑफ डिफरंट एलिमेंट्स कंबाईन विथ इच अदर अँड फॉर्म्स द मॉलिक्यूल ऑफ कंपाऊंडचं मॉलिक्यूल फॉर्म होणार आहे. इन अदर वर्ड्स, कंपाऊंड्स आर फॉर्म्ड बाय केमिकल अट्रॅक्शन बिटवीन एलिमेंट्स. केमिकल रिॲक्शन झाल्यानंतर कंपाऊंडचा मॉलिक्यूल ऑफ कंपाऊंड इज फॉर्म्ड. त्याच्यानंतर तुम्हाला इथं क्वेश्चन विचारलेला आहे, मेक द लिस्ट ऑफ एलिमेंट्स इन मोनो ॲटॉमिक अँड इन डायॲटॉमिक मॉलिक्युलर स्टेट. मोनो ॲटॉमिक असलेले
एलिमेंट्सचे नेम्स तुम्हाला लिहायचे आहेत एंड लिस्ट करायचं आहे. आणि डायॲटॉमिक मॉलिक्युलर स्टेट, मोनोॲटॉमिकमध्ये कोणते येणार आहेत ते तुम्हाला आता मोनोॲटॉमिक म्हणजे कोणते येणार आहेत त्याच्यामध्ये इथं हेलियम असेल, निऑन असेल, ऑर्गॉन, क्रिप्टॉन ह्यांच्यामध्ये एकच एक ॲटम काय फॉर्म करणार आहे, इलेमेंट मॉलिक्यूल फॉर्म करणार आहे. आणि डायॲटॉमिक मॉलिक्युलर स्टेटमध्ये तो मॉलिक्यूल किती ॲटम्सचा असणार आहे, 2 ॲटम्सनी बनलेला असणार आहे. आणि त्याची लिस्ट तुम्ही करायची आहे. आता मॉलिक्युलर मास, द नेक्स्ट कन्सेप्ट कोणती आहे, मॉलिक्युलर मास अँड कन्सेप्ट ऑफ मोल. आता मॉलिक्युलर मास काय आहे, तर मॉलिक्युलर मास ऑफ सबस्टन्स इज द सम ऑफ ॲटॉमिक मासेस ऑफ ऑल द ॲटम्स इन अ सिंगल मॉलिक्यूल ऑफ दॅट सबस्टन्स. आता सबस्टन्सचा मॉलिक्युलर मास म्हणजे काय असणार आहे, तर त्या सबस्टन्सच्या एका मॉलिक्यूलमध्ये असलेल्या ॲटम्सच्या ॲटॉमिक मासची ॲडिशन, सम, त्याला काय म्हटलेलं आहे, त्याचा मॉलिक्युलर मास. मग आता मॉलिक्युलर मास, आता ॲटॉमिक मास हे डाल्टनमध्ये एक्सप्रेस केलं जातं, तसंच मॉलिक्युलर मास इज ऑल्सो एक्सप्रेस्ड इन डाल्टन. आता मॉलिक्युलर मास, एखाद्या कंपाऊंडचं मॉलिक्युलर मास कसं फाइंड करायचं, त्याच्यासाठी एक एक्झाम्पल तुम्हाला इथं दिलेलं आहे. आणि बाकीचे जे काय विचारलं आहे ते तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व करायचे आहेत नंतर. नाव वी विल सी हाऊ टू डिड्यूस द मॉलिक्युलर मास ऑफ कंपाऊंड वॉटर. वॉटरचं मॉलिक्युलर मास कसं फाइंड करायचं. मग धिस इज मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ वॉटर H2O. आता कॉन्स्टिट्युएंट एलिमेंट्स कोणते आहेत, हायड्रोजन अँड ऑक्सिजन. आता त्याच्यामध्ये ॲटम्स किती प्रेझेंट आहेत ते माहिती असायला पाहिजेत. आणि त्या एलिमेंटच्या ॲटमचं ॲटॉमिक मास माहिती असेल तर आपल्याला त्या मॉलिक्यूलचं मॉलिक्युलर मास फाइंड करायला येणार आहे. हिअर आता इथं जसा हा चार्ट तयार केलेला आहे तसा चार्ट तयार करून तुम्ही मॉलिक्युलर मास फाइंड करू शकता. पहिल्यांदा मॉलिक्यूल कोणता आहे, तो मॉलिक्यूल लिहायचा H2O, मॉलिक्युलर फॉर्म्युला. कॉन्स्टिट्युएंट एलिमेंट्स आर हायड्रोजन अँड ऑक्सिजन. ॲटॉमिक मास ऑफ हायड्रोजन 1, ॲटॉमिक मास ऑफ ऑक्सिजन किती आहे, 16. आता नंबर ऑफ ॲटम्स इन मॉलिक्यूल, मॉलिक्यूलमध्ये नंबर ऑफ ॲटम्स, हायड्रोजनचे ॲटम्स किती आहेत, 2 आणि ऑक्सिजनचे किती आहेत, 1, ते लिहिलं. आता ॲटॉमिक मास इंटू काय करायचं आहे, नंबर ऑफ ॲटम्स. आता म्हणून एका हायड्रोजनचं ॲटॉमिक मास आहे 1, 2 हायड्रोजन ॲटमचं ॲटॉमिक मास किती येणार आहे, तर 1 × 2. तसंच एक ऑक्सिजन आहे आणि त्याचं एकाचं आहे ॲटॉमिक मास 16, म्हणून 16 × 1. हे 1 आणि हे 16 काय रिप्रेझेंट करतो, ॲटॉमिक मास इंटू काय केलं आहे, नंबर ऑफ ॲटम्स. ॲटॉमिक मास इंटू नंबर ऑफ ॲटम्स. आणि नंतर तुम्हाला पुढं काय मिळणार आहे, मास ऑफ कॉन्स्टिट्युएंट म्हणजे टोटल मास ऑफ हायड्रोजन किती आहे, टोटल मास ऑफ ऑक्सिजन किती आहे ते मिळणार आहे. 1 × 2 2, 16 × 1 16. आणि यांची ॲडिशन केली तर तुम्हाला काय मिळणार आहे, मॉलिक्युलर मास ऑफ वॉटर आणि इट इज 18 डाल्टन. किती आहे ते, ॲटॉमिक मास ऑफ वॉटर इज 18 डाल्टन. आता इथं मॉलिक्युलर मास वॉटरचं फाइंड केलेलं आहे. नेक्स्ट इज व्हॉट इज आस्क्ड यू, द फॉलोइंग आर द ॲटॉमिक masses of few elements in Dalton and the molecular formulae of some compounds. आता याच्यामध्ये काय करायचं आहे तुम्हाला, डिड्यूस द मॉलिक्युलर मास ऑफ दोज कंपाऊंड्स. आता इथं तुम्हाला ॲटम्सचे काही ॲटम्स आहेत, एलिमेंट्सच्या ॲटम्सचं ॲटॉमिक मास दिलेलं आहे. हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, कार्बन, पोटॅशियम, सल्फर, कॅल्शियम, सोडियम, क्लोरीन, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम यांचे ॲटॉमिक मास दिलेले आहेत. आणि तुम्हाला काय करायचं आहे, इथं काही मॉलिक्युलर फॉर्म्युलेज दिलेत कंपाऊंड्सचे, त्यांचं तुम्हाला काय फाइंड करायचं आहे, मॉलिक्युलर मास फाइंड करायचं आहे. मग आता इथे एक्झाम्पल्स किती आहेत, सोडियम क्लोराईड, मॅग्नेशियम क्लोराईड, 1 2 3 4 5 6 7 8 10. हिअर 10 कंपाऊंड्स आर गिवन अँड तुम्हाला त्यांचं काय फाइंड करायचं आहे, मॉलिक्युलर मास फाइंड करायचं आहे. मग आता मॉलिक्युलर मास फाइंड करण्यासाठी पहिला जो आहे तो सोडियम क्लोराईड. आता सोडियम क्लोराईडमध्ये नंबर ऑफ सोडियम ॲटम्स किती आहेत, 1. नंबर ऑफ सोडियम क्लोरीन ॲटम किती आहेत, 1. आता सोडियम आणि क्लोरीन हे दोन काय आहेत, कॉन्स्टिट्युएंट एलिमेंट्स आहेत.
त्यांचं ॲटॉमिक मास, सोडियमचं ॲटॉमिक मास किती आहे 23 आणि क्लोरीनचं ॲटॉमिक मास 33.5. आता इथं नंबर ऑफ ॲटम्स 1 आहेत म्हणून काय करणार तुम्ही, सोडियम क्लोराईडचं ॲटॉमिक मास, मॉलिक्युलर मास टोटल किती येणार आहे 23 प्लस 35.5 हे येणार आहे. आणि तसंच मॅग्नेशियम क्लोराईड त्याच्यासाठी फाईंड करायचं आहे. मग जसा इथं तुम्हाला चार्ट दिला आहे त्या चार्टचा यूज करून करा. कॉन्स्टिट्युएंट इलेमेंट्स लिहायचे आहेत, त्याच्यानंतर ॲटॉमिक मास लिहायचं आहे आणि नंतर त्या नंबर ऑफ ॲटम्स किती प्रेझेंट आहेत त्या मॉलिक्युलमध्ये, त्या ॲटम्सचं टोटल मास आणि नंतर आलेल्या ॲटॉमिक मासचं काय करणार, ॲडिशन केली तर तुम्हाला काय मिळणार आहे, मॉलिक्युलर मास मिळणार आहे. आता याच्यामध्ये इथं एक एक्झाम्पल आहे आणि ते कोणतं आहे, कॅल्शियम हायड्रॉक्साईड. आपण हे एक्झाम्पल इथं घेऊयात. ॲटॉमिक मास, मॉलिक्युलर मास फाइंड करण्यासाठी कोणतं एक्झाम्पल घेतलेलं आहे, तर कॅल्शियम CaOH2. आता ह्याच्यामध्ये कॉन्स्टिट्युएंट इलेमेंट्स कोणते आहेत, तर कॉन्स्टिट्युएंट इलेमेंट्स हे कोणते आहेत, कॅल्शियम, त्याच्यानंतर कोणतं आहे, ऑक्सिजन आणि हायड्रोजन. ऑक्सिजन आणि काय असणार आहे, हायड्रोजन. त्याच्यानंतर तुम्हाला ॲटॉमिक मास लिहायचा आहे. हे कॉन्स्टिट्युएंट, हा मॉलिक्युलर फॉर्म्युला, इथं कॉन्स्टिट्युएंट इलेमेंट्स लिहिले, त्याच्यानंतर तुम्हाला त्यांचे ॲटॉमिक मास. आता कॅल्शियमचं ॲटॉमिक मास किती आहे, व्हॉट इज ॲटॉमिक मास ऑफ कॅल्शियम, ॲटॉमिक मास ऑफ कॅल्शियम इज 40. त्याच्यानंतर तुम्हाला काय लिहायचं आहे, ॲटॉमिक मास, ॲटॉमिक मास आणि ते किती आहे, कॅल्शियमचं 40, ऑक्सिजनचं किती आहे 16, हायड्रोजनचं किती आहे 1. त्याच्यानंतर तुम्हाला काय लिहायचं आहे, तर नंबर ऑफ ॲटम्स, नंबर ऑफ ॲटम्स. आता कॅल्शियमचे नंबर ऑफ ॲटम्स किती आहेत, नंबर ऑफ ॲटम्स इन द मॉलिक्यूल, एका मॉलिक्यूलमध्ये किती आहेत, तर कॅल्शियम 1 आहेत. आता ऑक्सिजन किती आहे बघा, OH2 म्हणजे ऑक्सिजनचे 2 आणि हायड्रोजनचे 2 ॲटम्स, ऑक्सिजन 2 ॲटम्स आणि हायड्रोजनचे किती आहेत 1 ॲटम आहेत. आता त्याच्यानंतर तुम्हाला काय काढायचं आहे, त्याचं ॲटॉमिक मास. मग टोटल ॲटॉमिक मास म्हटलं तरी चालेल, इथं टोटल ॲटॉमिक मास म्हणून इथं, किंवा ॲटॉमिक मास इंटू काय करणार, ॲटॉमिक मास इंटू नंबर ऑफ ॲटम्स, नंबर ऑफ ॲटम्स हे येणार आहे. मग इथं ॲटॉमिक मास 40 इंटू नंबर ऑफ ॲटम्स 1. त्याच्यानंतर आणि इक्वल टू, त्याचा आन्सर तुम्ही पुढं लिहिलं तरी चालेल 40. त्याच्यानंतर ॲटॉमिक मास ऑफ ऑक्सिजन किती आहे 16 आणि नंबर ऑफ ॲटम्स 2 म्हणजे किती येणार आहे 16 2 जा किती येतील 32 आणि नंबर ऑफ ॲटॉमिक मास ऑफ हायड्रोजन इज 1 आणि नंबर ऑफ ॲटम्स ऑफ हायड्रोजन 2 म्हणून येणार आहे 2. आणि जर तुम्ही यांची सगळ्यांची ॲडिशन केली तर इथं तुम्हाला काय मिळणार आहे, तर 3 आणि 4 74 डाल्टन. इथं काय मिळणार आहे, मॉलिक्युलर मास. हे काय मिळतं तुम्हाला, मॉलिक्युलर मास ऑफ, कोणाचं आहे मॉलिक्युलर मास, मग खालती वाक्य लिहायचं सरळ, मॉलिक्युलर देअरफॉर मॉलिक्युलर मास कोणाचं काढलेलं आहे, तर मॉलिक्युलर मास ऑफ कॅल्शियम हायड्रॉक्साईड इज इक्वल टू किती येणार आहे 74 डाल्टन युनिट, यू म्हणायचं आहे किंवा ते 74 जरी लिहिलं तरी चालणार आहे. आणि यू म्हणजे काय आहे, डाल्टन, 74 डाल्टन. या प्रकारे तुम्हाला काय करायचं आहे, चार्ट व्यवस्थित तयार करून सम सॉल्व करायचं आहे. आता त्याच्यानंतर H2SO4 हा जर कंपाऊंड बघितला तर त्याच्यामध्ये कॉन्स्टिट्युएंट एलिमेंट्स किती आहेत, 3 कॉन्स्टिट्युएंट एलिमेंट्स आहेत. 1 इज हायड्रोजन, नंतर सल्फर आणि ऑक्सिजन. आता याच्यामध्ये नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम्स 2, नंबर ऑफ सल्फर ॲटम्स 1 आणि नंबर ऑफ ऑक्सिजन ॲटम किती आहेत 4. आता मग त्यांचं काय करायचं आहे तुम्हाला, मॉलिक्युलर मास. मग आता तुम्ही एक एक्झाम्पल मी इथं दाखवलेलं आहे. नाव वी विल सी द
सेकंड, आणि त्या सेकंडमध्ये कोणता आहे कंपाऊंड घेतलेला, H2SO4. आता H2SO4 म्हणजे काय आहे, सल्फ्युरिक ॲसिड. आता याच्यामध्ये कॉन्स्टिट्युएंट इलेमेंट्स कोणते आहेत, तर कॉन्स्टिट्युएंट इलेमेंट्स कोणते कोणते आहेत, हायड्रोजन, सल्फर, त्याच्यानंतर कोणता आहे, ऑक्सिजन, आणि नंबर ऑफ ॲटम्स किंवा त्यांचे ॲटॉमिक मास लिहिणार पहिल्यांदा. आणि ॲटॉमिक मासेस तुम्हाला दिलेले असतात. ॲटॉमिक मास ऑफ हायड्रोजन 1, सल्फर ॲटॉमिक मास ऑफ सल्फर इज 32, आणि ॲटॉमिक मास ऑफ ऑक्सिजन इज 16. त्याच्यानंतरचा कॉलम काय असणार आहे तुमचा, नंबर ऑफ ॲटम्स. आणि हायड्रोजन, नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम्स 2, नंबर ऑफ सल्फर ॲटम्स किती आहेत, 1, नंबर ऑफ ऑक्सिजन ॲटम किती आहेत, 4. आणि नंतर तुम्ही काय करणार आहात इथं, तर ॲटॉमिक मास इंटू काय करायचं आहे, नंबर ऑफ ॲटम्स. ॲटॉमिक मास इंटू नंबर ऑफ ॲटम्स. ॲटॉमिक मास 1 इंटू नंबर ऑफ ॲटम्स हायड्रोजनचे 2, सल्फरसाठी ॲटॉमिक मास सल्फरचं 32 इंटू 1, ॲटॉमिक मास ऑफ ऑक्सिजन इज 16 इंटू 4, आणि जे येतं ते पुढं लिहा, 2, 32 आणि 16 4 जा 64, आणि मग तुमचं इथं तुम्हाला काय मिळणार आहे, मॉलिक्युलर मास, टोटल मॉलिक्युलर मास यांची ॲडिशन येणार आहे. किती येईल हे, तर 98. म्हणून ॲटॉमिक मॉलिक्युलर मास ऑफ H2SO4 किती आहे, 98 डाल्टन. 98 डाल्टन हे येणार आहे. आणि आता राहिलेले जे कंपाऊंड्स आहेत त्यांचं मॉलिक्युलर मास तुम्ही फाइंड करायचं. मॉलिक्युलर मास फाइंड करण्यासाठी आता जर तुम्हाला नेम दिलेलं असेल, फॉर्म्युला न देता नेम जर दिलेला असेल, तर तुम्हाला त्याचं काय लिहायला आलं पाहिजे, मॉलिक्युलर फॉर्म्युला लिहायला आला पाहिजे. जर मॉलिक्युलर फॉर्म्युला लिहिल्यानंतर मग तुम्हाला काय फाइंड करता येणार आहे, मॉलिक्युलर मास फाइंड करता येणार आहे. आता इथं फॉर एक्झाम्पल सल्फ्युरिक ॲसिड दिलं असतं, H2SO4 न लिहिता इथं काय दिलं असतं, सल्फ्युरिक ॲसिड हे नेम दिलं असतं, तर तुम्हाला सल्फ्युरिक ॲसिडचा फॉर्म्युला लिहिण्यासाठी मार्क असणार आहेत, आणि नंतर ही पुढची प्रोसिजर तुमची करायला लागणार आहे. जर फॉर्म्युला चुकला तर तुमचं मॉलिक्युलर मास पण काय होणार आहे, चुकणार आहे. म्हणून आपल्याला मॉलिक्युलर फॉर्म्युलेज थोडेसे माहिती असायला पाहिजेत. त्याच्यानंतरचं आहे मोल कन्सेप्ट काय आहे, 1 मोल म्हणजे काय ते बघायचं आहे. आता वे सिंगल ग्रॅम ऑफ तूर डाल, मसूर डाल अँड चना डाल ऑन अ बॅलन्स. व्हॉट इज युअर एक्सपिरियन्स. आता काय केलेलं आहे, ज्या वेगवेगळ्या डाळी आहेत, मसूर डाळ आहे, तूर डाळ आहे, चना डाळ आहे, त्यांचं वजन करायचं आहे. मग आता आपल्याला काय एक्सपिरियन्स देतो, तर सगळ्यांचं वजन काय सारखं येणार आहे का, तर सगळ्यांचं वजन सारखं येणार नाही. म्हणजे दे हॅव डिफरंट वेट्स. मग 10 ग्रॅम ऑफ तूर डाळ, 10 ग्रॅम तूर डाळ घ्यायची, मसूर डाळ आणि चना डाळ each and count the number of dal grains of each kind in the weighted portion. त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, वे करायचे आहेत, आणखीन वजन करायचं आहे, 10 ग्रॅम घ्यायचे आहेत, आणि त्याच्यामध्ये काय करायचं आहे, 10 ग्रॅम्स घ्यायचे आहेत. आणखीन त्याच्यानंतर इज द नंबर इन द ईच इज सेम ऑर डिफरंट. म्हणजे 10 ग्रॅम तूर डाळमध्ये किती डाळ आहे ते मोजायचं आहे. तो नंबर तेवढाच नंबर मसूर डाळमध्ये असणार आहे का, तेवढाच नंबर चना डाळमध्ये असणार आहे का, हे विचारले. आता जर इथे एकेका ग्रेनचा जर वजन वेगवेगळं येत असेल, तर 10 ग्रॅममध्ये असलेल्या तूर डाळची संख्या, मसूर डाळची संख्या आणि चना डाळची संख्या सारखी येणार का, तर ती सारखी येणार नाही. इज द नंबर ऑफ सेम इन ईच पोर्शन ऑर डिफरंट. मग काय येणार आहे, ते डिफरंट येणार आहे. नंबर ऑफ तूर डाळ, 10 ग्रॅममध्ये तूर डाळची संख्या, 10 ग्रॅममध्ये मसूर डाळ आणि 10 ग्रॅममध्ये चना डाळ यांचा जो नंबर आहे तो सगळीकडं सेम असणार नाही, तो काय राहणार आहे, डिफरंट येणार आहे. ड्रॉ अ सिंगल स्केच ऑफ पेपर. आणि ते तुम्हाला एक करून बघायला सांगितलेलं आहे. हे तुम्ही करून बघा काय काय विचारलेलं आहे. आता याच्यावरनं आपल्याला लक्षात काय येतं, तर
जेवढं वजन आपण घेतलेलं आहे त्याच्यामध्ये नंबर ऑफ, आता जर समजा आपण इक्वल वेट घेतलं वेगवेगळ्या डाळींचं, पण त्याच्यामध्ये येणारा संख्या जी आहे ती काय मिळते आपल्याला, डिफरंट मिळते. मग हाऊ मच व्हीट, जवार और बाजरा सीड्स आर रिक्वायर्ड फॉर सोईंग 1 acre ऑफ लँड. आणि मग आता याच्यामध्ये काय केलेलं आहे, ग्रेन्स जे आहेत ते ग्रेन्स सो करण्यासाठी लागवड करण्यासाठी त्यांचं क्रॉपमध्ये किती लागणार आहे, हे वीट असेल, जवार असेल, राईस असेल, यांची संख्या किती लागेल असा हा क्वेश्चन आहे. आता त्याच्यामध्ये तुम्हाला जे प्रत्येकासाठी आता साधारण आपण 1 एकर रान असेल तर काय घेतो, एक पिशवी विकत घेतो, मग ती 2-5 किलो म्हणजे एक ठराविक घेतो, आणखीन ते त्या रानामध्ये आपण पेरतो. आता त्याच्या पुढचं बघा, कॅन यू टेल इज इट पॉसिबल टू वेट वन मॉलिक्यूल यूजिंग अ वेइंग बॅलन्स. वेइंग बॅलन्स म्हणजे वजन तराजू जो आहे त्याचा यूज करून आपण एका मॉलिक्यूलचं वजन करू शकतो का, तर इट इज नॉट पॉसिबल. विल द नंबर ऑफ मॉलिक्युल्स बी द सेम इन इक्वल वेट ऑफ डिफरंट सबस्टन्सेस. आता नंबर ऑफ मॉलिक्युल्स इक्वल वेट, विल द नंबर ऑफ मॉलिक्युल्स बी सेम इन इक्वल वेट ऑफ डिफरंट सबस्टन्स. आता आपण सबस्टन्स वेगवेगळे, इथं आपण काय बघितल्या, 3 प्रकारच्या डाळी बघितल्या, आणि त्या डाळीमध्ये इक्वल वेट 10 ग्रॅममध्ये प्रत्येक 10 ग्रॅम डाळीमध्ये वेगवेगळ्या नंबर जो आहे, तूर डाळीची संख्या, मसूर डाळीची संख्या, चना डाळीची संख्या, सगळ्यांकडे संख्या सेम आली का, तर तिथं संख्या वेगवेगळी आली, पण त्यांचं वजन काय आहे, प्रत्येकाचं 10 ग्रॅम आहे, पण त्याच्यामध्ये असलेल्या नंबर ऑफ डाल हे काय आहेत, वेगवेगळे आलेले आहेत. तसंच विल द नंबर ऑफ मॉलिक्युल्स बी सेम इन इक्वल वेट्स ऑफ डिफरंट सबस्टन्सेस. मग the number of molecules cannot be same in equal weights of different substances आहेत, पण त्यांचं वजन सारखंच आहे, आणि त्याच्यामध्ये नंबर ऑफ मॉलिक्युल्स त्या सबस्टन्सचे सारखेच राहणार नाहीत, ते वेगवेगळे येणार आहेत. आता इफ वी वॉन्ट इक्वल नंबर ऑफ मॉलिक्युल्स ऑफ डिफरंट सबस्टन्सेस, विल इट वर्क टू टेक इक्वल वेट दोज सबस्टन्सेस. आता जर आपल्याला सबस्टन्सेसमध्ये इक्वल नंबर ऑफ मॉलिक्युल्स पाहिजे असतील, काय करायचं आहे, इक्वल नंबर ऑफ मॉलिक्युल्स पाहिजेत, वेगवेगळ्या सबस्टन्सेसचे इक्वल नंबर ऑफ मॉलिक्युल्स पाहिजे असतील, तर इट विल वर्क टू टेक इक्वल वेट्स ऑफ सबस्टन्स. म्हणजे आपल्याला त्यांचं वजन सारखंच असायला पाहिजे का, हा क्वेश्चन आहे. म्हणजे नंबर ऑफ मॉलिक्युल्स ऑफ डिफरंट सबस्टन्सेस, हा नंबर ऑफ मॉलिक्युल्स इक्वल येण्यासाठी ते सबस्टन्सेस एकसारख्याच वजनामध्ये घेतले पाहिजेत का, असा क्वेश्चन आहे. मग तिथं काय आन्सर येणार आहे, नो, इट विल नॉट वर्क टू टेक इक्वल वेट्स ऑफ दोज सबस्टन्सेस, ते येणार आहे. आता त्याच्यावरून when elements and compounds take part in chemical reaction, it is their atoms and molecules that react with each other, and therefore it is necessary to know the number of their atoms and molecules. However, while carrying out a chemical reaction, it is convenient to measure out quantitatives that can be handled instead of counting the number of atom and molecules. The concept of mole is used for this purpose. आता मोल ही कन्सेप्ट काय आहे, तर याच्यामध्ये अ मोल इज दॅट क्वांटिटी. द मोल ही कन्सेप्ट नंतर आहे. मग पहिल्यांदा काय केलेलं आहे, द mole is that quantity of a substance whose mass in gram is equal in magnitude to the molecular mass of that substance in Dalton. Thus, the molecular mass of oxygen is 32 Dalton, and therefore 32 grams oxygen is 1 mole of oxygen. The molecular mass of water is 18
Dalton. Therefore, 18 grams of water is 18 grams of water makes 1 mole of water. आता 1 mole substance कशाला म्हटलेलं आहे तर 1 mole is that quantity of a substance whose mass in gram is equal in magnitude to the molecular mass of the substance in Dalton. म्हणजेच 1 mole of quantity of a substance whose mass in gram is equal in its magnitude of molecular mass of that substance in Dalton. आता जर molecular mass ऑक्सिजन घेतला तर ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर, एका ॲटमचा ॲटॉमिक नंबर किती आहे, ॲटॉमिक मास किती आहे 16. आता ऑक्सिजनच्या मॉलिक्यूलमध्ये किती मॉलिक्युल्स असतात, ऑक्सिजनच्या मॉलिक्यूलमध्ये किती ॲटम्स असतात, ऑक्सिजनचे 2 असतात, म्हणून 16 × 2 ऑक्सिजनच्या मॉलिक्यूलचं मॉलिक्युलर मास किती येणार आहे 32 डाल्टन. आणि ह्या 32 डाल्टनचं 32 ग्रॅम्स जर केलं, देअरफॉर 32 ग्रॅम्स ऑफ ऑक्सिजन इज 1 मोल ऑफ ऑक्सिजन. 1 मोल ऑक्सिजनमध्ये किती ग्रॅम्स ऑक्सिजन असणार आहे 32 ग्रॅम्स ऑक्सिजन असणार आहे. त्याचबरोबर 1 मोल ऑफ वॉटर, त्याच्यामध्ये किती ग्रॅम्स ऑफ वॉटर असणार आहे 18 ग्रॅम्स ऑफ वॉटर. आता 1 मोल ऑफ हायड्रोजन जर घेतला तर आता हायड्रोजन किंवा नायट्रोजन घ्या, तर मग त्याच्यामध्ये मोल जो आहे तो 1 मोल इज इक्वल टू काय असणार आहे त्याचं मॉलिक्युलर मास एक्सप्रेस्ड इन ग्रॅम्स. 1 mole of a substance is equal to the molecular mass of the substance expressed in grams. डाल्टन जे आहे त्याचं कशामध्ये केलेलं आहे एक्सप्रेस ग्रॅम्समध्ये केलं आहे. 32 डाल्टन म्हणजेच काय केलं आहे 32 ग्रॅम्स. वॉटरमध्ये मॉलिक्युलर मास ऑफ वॉटर किती आहे 18 डाल्टन, म्हणजेच हे मॉलिक्युलर मास जर आपण ग्रॅम्समध्ये एक्सप्रेस केलं 18 ग्रॅम्स लिहिलं तर 18 ग्रॅम म्हणजे काय असणार आहे 1 मोल ऑफ वॉटर हे येणार आहे. म्हणून 1 मोल ऑफ अ कंपाऊंड इज द मास ऑफ दॅट सबस्टन्स इन grams equal in magnitude to its molecular mass. The SI unit is mole. मोलचं SI युनिट मोल आणि कसा लिहिलेला आहे MOL, हा त्याचं युनिट ऑफ मोल्स आहे. आता 1 मोल ऑफ कंपाऊंड, 1 मोल ऑफ कंपाऊंड म्हणजे काय असणार आहे इज द मास ऑफ दॅट सबस्टन्स इन ग्रॅम्स इक्वल टू मॅग्नेट्यूड टू इट्स मॉलिक्युलर मास. आता त्या कंपाऊंडचं मॉलिक्युलर मास जे आहे त्या मॉलिक्युलर मास कशामध्ये एक्सप्रेस केलेलं आहे ग्रॅम्समध्ये एक्सप्रेस केलं तर त्याला काय म्हटले 1 मोल ऑफ द कंपाऊंड. म्हणून नंबर ऑफ मॉलिक्युल्स ऑफ सबस्टन्सेस, नंबर ऑफ मोल्स ऑफ सबस्टन्स इज इक्वल टू काय, नंबर ऑफ मोल्स जर काढायचं झालं तर काय करायचं आहे मास ऑफ द सबस्टन्स इन ग्रॅम्स अपॉन मॉलिक्युलर मास ऑफ द सबस्टन्स. मास ऑफ द सबस्टन्स इन ग्रॅम अपॉन मॉलिक्युलर मास ऑफ सबस्टन्स. आणि मोलचं युनिट काय आहे मोल हे युनिट आहे. आणि हा तुम्हाला आता जर समजा 56 ग्रॅम्स दिले असेल, वॉटर जर 56 ग्रॅम दिलं असेल तर त्याच्यामध्ये किती मोल्स ऑफ वॉटर प्रेझेंट आहे हे विचारतील. किंवा तुम्हाला 36 ग्रॅम्स ऑफ वॉटर दिलेलं असेल, किती दिलेलं आहे 36 ग्रॅम्स ऑफ वॉटर हे दिलेलं असेल. सपोज यू हॅव गिवन 36 ग्रॅम्स ऑफ वॉटर. किती दिलेलं आहे वॉटर इज 36 ग्रॅम्स. 36 ग्रॅम ऑफ वॉटर हे दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये किती मोल, हाऊ मेनी मोल्स ऑफ वॉटर आर प्रेझेंट असा क्वेश्चन विचारलेला असेल. हाऊ मेनी मोल ऑफ वॉटर्स, हाऊ मेनी मोल्स म्हणजे 36 ग्रॅम ऑफ वॉटरमध्ये किती मोल्स ऑफ वॉटर आहे हे काढायचं झालं तर काय करणार आहात नंबर ऑफ मोल्स इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स इज इक्वल टू काय करणार तर दिलेलं वॉटर कशामध्ये दिलेलं आहे ग्रॅम्समध्ये दिलेलं वॉटर. म्हणून मास ऑफ सबस्टन्स इन ग्रॅम, इथं सबस्टन्स कोणता आहे सबस्टन्स इज वॉटर आणि त्याचं मास ग्रॅममध्ये किती आहे 36 ग्रॅम्स डिवायडेड बाय त्याचं काय करायचं आहे कशानं डिवाइड करायचं आहे मॉलिक्युलर मास ऑफ सबस्टन्स. आता इथं सबस्टन्स कोणता आहे वॉटर आहे. मग आता आपल्याला त्याचं काय माहिती असायला पाहिजे मॉलिक्युलर मास ऑफ
वॉटर. आणि मॉलिक्युलर मास ऑफ वॉटर किती आहे? मॉलिक्युलर मास ऑफ वॉटर, मॉलिक्युलर मास ऑफ वॉटर इज 18. मॉलिक्युलर मास ऑफ वॉटर किती आहे? 18 डाल्टन आहे. म्हणून 36ला कशानं डिवाइड करणार? 18नं डिवाइड केलं तर तुम्हाला 18 1 जा 18 आणि 18 2 जा 36, म्हणून किती येणार आहेत? 2 मोल. म्हणजे 36 ग्रॅम्स ऑफ वॉटर मेक्स 36 ग्रॅम ऑफ वॉटर मेक्स किती मोल्स होणार आहेत? 2 मोल्स ऑफ वॉटर. 2 मोल्स ऑफ वॉटर. म्हणजे 36 ग्रॅम्स ऑफ वॉटर मध्ये किती मोल्स ऑफ वॉटर होणार आहेत? तर इट मेक्स 2 मोल्स ऑफ वॉटर. आता जर तुम्हाला मोल्समध्ये काही सबस्टन्स दिलेला असेल, तो सबस्टन्स कशामध्ये दिलेला आहे? मोल्समध्ये दिला आहे, आणि तुम्हाला त्याचे किती ग्रॅम्स तो सबस्टन्स आहे असं जर विचारलं तर त्या सबस्टन्सचं आपल्याला काय माहिती असायला पाहिजे? मॉलिक्युलर मास हे माहिती असायला पाहिजे, तर हे कन्व्हर्शन करायला येणार आहे. असे एक्झाम्पल्स आपल्याला एक्सरसाइजमध्ये बघायचे आहेत. आता इथंपर्यंत हे काय झालेलं आहे? मोल्स, मॉलिक्युलर फॉर्म्युला, मॉलिक्युलर मास म्हणजे काय, तुम्ही ती कन्सेप्ट बघितली. मॉलिक्युलर मास म्हणजे काय असणार आहे? तर सम ऑफ ॲटॉमिक मासेस ऑफ द ॲटम्स प्रेझेंट इन द सिंगल मॉलिक्यूल ऑफ सबस्टन्स, त्याला काय म्हटलेलं आहे? मॉलिक्युलर मास ऑफ द सबस्टन्स. आता इथं मॉलिक्युलर मासची डेफिनेशन तुम्हाला आहे. काय आहे? द मॉलिक्युलर मास ऑफ सबस्टन्स इज द सम ऑफ ॲटॉमिक मासेस ऑफ ऑल द ॲटम्स इन अ सिंगल मॉलिक्यूल ऑफ सबस्टन्स, त्याला काय म्हटलेलं आहे? मॉलिक्युलर मास. मॉलिक्युलर मास इज ऑल्सो एक्सप्रेस्ड इन डाल्टन. आणि मॉलिक्युलर मास कसं फाईंड करायचं, आणि त्याच्यासाठी तुम्हाला 10 कंपाऊंड्स, त्याच्यातले इथं 2 कंपाऊंड्स मी दाखवलेले आहेत, तसं तुम्हाला राहिलेले ते 2 तर सोडवायचेच, आणि सगळेच हे पूर्ण सोडवायचं काम करायचं आहे. आणखीन त्याच्यानंतर व्हॉट इज 1 मोल ऑफ सबस्टन्स, ही डेफिनेशन तुम्हाला लिहायला आली पाहिजे. 1 मोल ऑफ सबस्टन्स कशाला म्हटलेलं आहे? मोल is that quantity of substance whose mass in grams is equal to magnitude equal in magnitude to the molecular mass of that substance in Dalton. किंवा अजूनही सोपं, molecular mass of substance हे काय असणार आहे? तर when molecular mass of substance is expressed in ग्रॅम्समध्ये जर ते एक्सप्रेस केलं तर त्याला काय म्हटलेलं आहे? मोल ऑफ सबस्टन्स. किंवा 1 मोल ऑफ सबस्टन्स इज द क्वांटिटी, त्या क्वांटिटीमध्ये काय मिळणार आहे? तर जेवढं मॉलिक्युलर मास आहे तेवढ्या मॉलिक्युलर मासचं ग्रॅम्समध्ये, जर ते मॉलिक्युलर मास ग्रॅम्समध्ये एक्सप्रेस केलं तर त्याला काय म्हणता येणार आहे? 1 मोल ऑफ सबस्टन्स. म्हणजे वेन मॉलिक्युलर मास इज एक्सप्रेस्ड इन ग्रॅम्स, त्याला काय म्हटलेलं आहे? 1 मोल ऑफ सबस्टन्स. मग मॉलिक्युलर मास ऑफ वॉटर काय आहे? मॉलिक्युलर मास ऑफ वॉटर 18 आहे, म्हणून मॉलिक्युलर मास ऑफ वॉटर इज 18, देअरफॉर 18 ग्रॅम मेक्स 1 मोल ऑफ वॉटर. 1 मोल ऑफ वॉटरमध्ये किती ग्रॅम्स असणार आहे? वॉटर 18 ग्रॅम्स असणार आहे. आपण एक एक्झाम्पल बघितलं, 36 ग्रॅम्स ऑफ वॉटर असेल तर हाऊ मेनी मोल्स इट मेक्स? इट मेक्स 2 मोल्स ऑफ वॉटर. मोल्स, नंबर ऑफ मोल्स फाइंड करण्याचा फॉर्म्युला काय आहे? मास ऑफ सबस्टन्स इन ग्रॅम डिवायडेड बाय मॉलिक्युलर मास ऑफ द सबस्टन्स. नंबर ऑफ मोल्स जर काढायचे झाले तर कोणता फॉर्म्युला आहे? मास ऑफ सबस्टन्स इन ग्रॅम्स अपॉन मॉलिक्युलर मास ऑफ सबस्टन्स. आणि SI युनिट ऑफ मोल इज मोल, आणि MOL हे त्याचं काय आहे? SI युनिट ऑफ 1 युनिट ऑफ मोल. सो रिवाइज द solve the find the molecular form masses of given compounds.